तर मायला हे घालायचं काढायचं वैतागच आहे. रिक्षावाला नेतोय भाई, रिक्षावाले जिकडे जाल तिकडे तुफान. सिंगल बाबा काम होत आमचा. चला, कशेडी टनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. म्हणजे मीच माझं स्वागत करतो. आईच्या गावाचं डंपरच्या. सुप्रभात मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आता गणपतीपुळेवरून तरी निघालो आहे सध्या तरी. एक गाडी पुढे रस्त्यावर आहे आणि असा काही रस्ता आहे. चल इथून चला आलो. हा बघा इथे थांबलेलं आहे. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. चला चला म्हणजे सध्या तरी राईडला सुरुवात केलेली आहे. गणपतीचं नाव घेऊन त्रिपुळ्याचा गेट. जाताना वाईट वाटतं नाही वाईट. चला गणपती बाप्पा मोरया. परत एकदा येऊ. निघायचं होतं 5 वाजता पण 5:45 वाजूनच गेले इथेच. ठीक आहे चालतं, एवढा उशीर तर चालतो. ठीक आहे, राईडचा आनंद घ्यायचा आणि मस्त जायचं. एक नंबर. घाट चालू झाला आहे. जसं निघालो तसा घाट चालू झाला आहे. गणपतीपुळ्याला एवढं धुकं आहे ना. काल रात्री ही नदी दिसत होती ही वाली, पण आता अजिबात दिसत नाही. पूर्ण धुक्याच्या खाली गेली. जाम धुकं आहे बापरे. मला 20-30च्या स्पीडला गाडी चालवायला लागते. म्हणजे विचार करा किती धुकं आहे. वाह काय धुकं आहे ना. अजिबात रस्ता क्लिअर नाही थोडा पण. जसं की 20-30ची स्पीड. मॅपमध्ये बघायचं कुठला टर्न कुठे येतो आणि टर्न मारायचा आहे. आणि मागच्याला मी इंडिकेटर होतं की हा टर्न आला की हा इंडिकेटर. सुप्रभात मंडळी. अजून सध्या तरी आम्ही घाटातच आहे. अजून हायवेला बाहेर नाही पडलं. धुकं उतरलं आहे थोडं. सकाळी सकाळी कोकण रेल्वेचं दर्शन. वा, माझ्यासोबत तुम्हाला पण होत आहे. मस्त घाट आहे. मजा येते घाटात गाडी चालवायला. घाट म्हणजे गाव आहे. गावात घाट आहे. घाटात गाव आहे. समजून घ्या काय नाही का. चालू झालं परत धुकं. जसं परत घाटात खाली आलो तसं परत वरती आलो तसं परत धुकं चालू झालं. पण रस्ते अरे भाई मजा येते. मजा खूप मजा येते. हा काजूचा वास आला मस्त आहे की. ओल्या काजूची भाजी खायची मजाच वेगळी. जस्ट आम्ही आता NH-63ला जॉईन झालो आहे. इथूनच वरती आलो आणि काय धुकं आहे बघा ना मजबूतवाला. तर आमची पॅन्ट बिंट पूर्ण ओली झाली. शाप पूर्ण चिंब झालं आहे. हा बघा. चला इथून तरी निघूया आता. हे सगळं घालूया. तर मायला हे घालायचं काढायचं वैतागच आहे. दोघं पण लाईनीत कसं भारी वाटतोय ना आम्ही. वा, आता खेडला जायचं आहे. खेडला एक मित्र भेटेल. शाळेतला मित्र आहे. त्याला भेटायचं आहे. कोण नाही कोण भेटते आता येताना. वा, हा घाट कोणता आहे तो माहीत नाही पण कसलं धुकं आहे बघा ना. बापरे मजा. जाम धुकं. पुढचं काय अजिबात दिसतच नाही हायवेला. आणि आपली रोहिणी चालली आहे कुठे. रोहिणी नाही, रोहिणीच्या आईला रोहिणी टोपून नाव ठेवायला लागलं वाटतं हिला. आईच्या बात कसलं धुकं आहे काहीच दिसत नाही. रिक्षावाला नेतोय भाई, रिक्षावाले जिकडे जाल तिकडे तुफान. रत्नागिरीचा टोल नाका लागला. रत्नागिरीतून आता बाहेर पडलो. आता आपण सावर्ड्यामध्ये घाट लागला आणि इथे सूर्यदेवताने मस्त दर्शन दिलेलं आहे. सावर्डे नंतर चिपळूणच्या नंतर खेडमध्ये आपल्याला थांबायचं आहे. कारण आपल्याला आपला मित्र भेटणार आहे. एक शाळेतला मित्र भेटणार आहे. 10वीपर्यंत माझ्यासोबत होता. जवळजवळ किती 7-8 वर्षांतरी भेटेल. एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे. शाळेतल्या मित्रांना भेटायची एक्साइटमेंट भारीच असते. आणि आपले रायडर मित्र पुढे चाललेले आहेत. कसे जोमात आहेत. वाह काय दिसतंय पुढचा नजारा. तिथून सूर्योदय. तिथून आपला मुंबई गोवा हायवे. हो यासारखं दृश्य आहे का कुठे. इथे आपले रायडर माझ्या रोहिणीवर
आपलं रोहिणी नाही, रॉनिनवर. हो. हे दृश्य बघणे नाही. मजबूत ना लोकेशन. पुढे धुकं, इथून सूर्योदय. वा 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 वा, पुढे आपले रायडर. वा, सकाळची दृश्य असे पाहायला भेटले ना की अजून काय नको बाबा. जे बस झालं एवढं. तर मायला घाट कोणता आहे तोच नाही माहीत मला. जस्ट आता सावर्डे सोडले आणि चिपळूणमध्ये एंटर झालं. चिपळूणच्या बसस्थानकावर आम्ही पोचलेलो आहे सध्या तरी. इथे आम्ही गाडी लावल्यात. इथे चायचं दुकान बघतो, इथे ओपन असेल बाय चान्स एक, तिथे जायचं आहे. आणि हे आपलं चिपळूण. मस्त आलो आम्ही 2 तासामध्ये, 2 त्याच्या कमीच आहे. आणि ही आपली परी आणि हा आपला परा. जस्ट आपण आता परशुराम घाटामध्ये एंटर केलं आहे. कसला भारी वाटतंय. परशुरामामध्ये दुकान आहे तसं आहे अजून, कमी नाही झालं. इथली खालची भिंत कोसळली म्हणून हा डिव्हिजन टाकला वाटतो. आणि कसलं दुकान बघा ना, बापरे माझ्या. खेडचा टोल नका आला. आता इथे पुढे कुठेतरी मित्र उभा आहे माझा. म्हणजे इथे नाही, अजून टाईम लागेल 5-10 मिनटं. इथे पुढे कुठेतरी उभा असेल रस्त्यात. एक्साइटमेंट सो आहे. खेडमध्ये आलो आणि भोसते घाट लागला आपल्याला. असा क्वालिटी घाट हो वा. आईच्या वाद भोसते घाटमध्ये स्पीड ब्रेकर आहे. तर तो बघा, इथे लाईनच लागते इथे. पण ह्या साईडला नजारे बघून घ्या ना, काय क्वालिटी आहे. ओ हो केवढे मोठे. हा तर लयच मोठा आहे. या ओ, अरे स्पीड ब्रेकर. भोसते म्हणजे स्पीड ब्रेकर. कसला टोन, बापरे. वा, छान. ओ संपलं. भोसते घाट उतरलो आणि हे काय ट्रॅफिक. व्हॉट इज दिस. दिस इज अ नॉनसेन्स. रस्ता खराब आहे. ओ यस मेरी बेबी. कुठून जायचं. चला साईड द्या. ओ रोडिंग. बच्चे के दिल में पप्पी ना मेरी. ओ मित्र इथेच आहे कुठेतरी, म्हणजे इथंच थांबलाय कुठेतरी ह्या साईडला. अरे जायचं बाहेर त्याच्यामुळे. चला आपला हा पुढच्या महिन्यात बघू, जमलं तर येणार आहे. नाही गावी जाणताना शिमक्यात बाबा काम होत आमका. काय म्हणतो बाकी कसं चाललंय. हा आवडतात का नक्की. चालूच ठेवणार आहे. आता नको, नंतर का नक्की पुढच्या महिन्यात नक्की येईन तेव्हा. चालतंय. हा आपण जायचं म्हटलं. ठीक आहे चालतंय, चल भेटू. चला आपला मित्र तरी भेटून झाला आपल्याला. भारी आहे नगर इथं, नॉर्मली रस्त्यावर आहे. चला कशेडी टनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. म्हणजे मीच माझं स्वागत करतोय. कसा दिसतोय पावर ना इथूनच. इथे बघा आजूबाजूची हिरवळ. ओ हो खड्डे आहेत. ओ धपांग धुडू.
कसला पॉवर दिसतोय. मजबूत नाद नाही. चला कशिडी टनल तरी संपलेला आहे आता. कसा बाहेरचा व्ह्यू वाटतो बघा ना, क्वालिटी ना. वा उजेड पडला रे तोंडावर सगळं. अरे त्या साईडचं चालू होतं बाय चान्स, आम्ही ह्या साईडून उलटून आलो. ही दोघं पुढची पोरं आहेत ना, अशी गाडी रेमटो म्हणजे रेमटोत पण नाहीत, गाडी भयानकच चालवत होती. एकदा तर ट्रकच्या खाली येणार होती दोघं, तेव्हा कसे चालले. आता टर्न बघ. जाऊ द्या हो, जावा तुम्ही चौकात जावा. एकदा तर माझ्या आडवी आली ताई. आता पेट्रोल वगैरे बदलंय मस्त आहे. आणि जस्ट आता लोहारी मागे सोडले. आणि ना आता आम्ही जस्ट बाजूलाच थांबलेलो, म्हणजे पेट्रोल बदलं मग बोललो 5 मिनटं उभं राहावे बाजूला असं. तर ना लोक कशी बघत होती बापरे, माझ्या एक वेगळी फिलिंग येत होती. तेव्हा वाटत होतं हा भाई हा आपण रायडर आहे. भारी वाटलं. महाड 14 किलोमीटर बाकी आता. पुढचं लोकेशन बघून घ्या ना काय वाटतंय. आणि आपली रोहिणी बघा, रोहिणी नाही रॉनिन बघून घ्या कशी वाटते. गंधर्वाले लेणी बघा कशी एकदम प्रॉपर दिसते ना. ही शिवकालीनमधली गंधर्वाली लेणी आहे. मजबूत यार मजबूत. नाईस. शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज काय होते त्याचं एक कल्पन नाही आम्ही. सध्या तरी आपण महाड सोडलंय. हा कंटेनर ड्रायव्हर बघा ना कसला पेलतोय गाडी. या बघ मागचा कोण, मागे यायचा कोण असेल तुम्ही याला. महाडपर्यंत पुरेपूर चांगलं आहे. म्हणजे खराब नाही बोलू शकत, डिव्हिजन वगैरे खूप आहेत, नाहीतर रस्ता असाच आहे. सध्या तरी आपण वाकणमध्ये, वाकण म्हणजे ऑलमोस्ट अलिबागमध्येच आहे. काय नारळाची झाडं आहेत. वा नारळ नाही, सॉरी सुपारीची झाडं आहेत. रस्ता एक नंबर आहे पूर्ण अलिबागपर्यंत, पण महाडच्या नंतर रस्ता थोडा करावा आहे थोडा. आणि आता आपले राहिले ओनली 103 किलोमीटर. नाश्ता करायचा विचार आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. कोकण रेल्वे समोर दिसतोय का पट्टा. डिव्हिजन हे वैताग आणलं डिव्हिजनने महाडपासून. दुपारचे आता वाजले 12:30. जरा जेवायला थांबलो तिथे अर्धा तास तरी गेला. ठीक आहे चालेल, पोटपूजा तर झाली पाहिजे आपली. आता एक नंबर फ्रेश वाटतंय. जेवलो मगापासून भूक लागलेली. इथून अवघ्या आता आपलं डेस्टिनेशन आहे 86 किलोमीटर. पनवेलला आलो आपण. आईच्या गावाच्या डंपरच्या 2 मिनटासाठी आता लेप मारला की जैन पेटी. आपली मंडळी कुठे आहे. आपला रायडर जैन पेटीचं एअरपोर्ट बघा क्लास दिसतंय ना. आणि हा आपला जैन पेटी. हो इथून लेफ्ट. ठीक आहे चल चला. आमच्या दोघांचे पण रस्ते आता वेगवेगळे झाले. हा इकडे गेला, मी इकडे आलो. राईटचा लास्टचा स्टॉप होता हा, आणि तो तिकडे गेला, मी इकडे जातो. असा बेकार वाटतं यार असं काय. ठीक आहे तरी पण. आणि परत एकदा तुम्हाला भेटू नवीन एका व्लॉगमध्ये नवीन एक कथेसोबत. चला बाय बाय.
Yeah.